हाल ही में गोंदिया जिले में होने वाली नगर परिषद व नगर पंचायत चुनावों को लेकर बड़ा बयान सामने आया है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट के नेता एवं सांसद प्रफुल्ल पटेल ने गोंदिया में स्पष्ट घोषणा की है कि पार्टी इन चुनावों में अपने दम पर मैदान में उतरेगी। उन्होंने बताया कि आज शाम एक टिकट वितरण की प्रक्रिया पूरी कर ली जाएगी। वहीं दूसरी ओर बड़ी संख्या में संभावित उम्मीदवार और कार्यकर्ता सांसद प्रफुल्ल पटेल से मुलाकात कर टिकट की दावेदारी प्रस्तुत कर रहे हैं। राज्य में भले ही महायुति सरकार सत्ता में हो, लेकिन स्थानीय चुनावों में पार्टी कार्यकर्ताओं की भावनाओं को ध्यान में रखते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट गोंदिया जिले की नगर परिषदों में स्वतंत्र रूप से चुनाव लड़ने की तैयारी में है। सांसद प्रफुल्ल पटेल ने कहा कि गोंदिया जिले में पार्टी का संगठन बेहद मजबूत है और इसी आधार पर आगामी चुनाव में अधिक से अधिक उम्मीदवारों को जिताकर नगर परिषदों में भारी बहुमत के साथ प्रवेश करेंगे। उन्होंने विश्वास जताया कि कार्यकर्ताओं की मेहनत और संगठन की मजबूती के दम पर पार्टी शानदार प्रदर्शन करेगी। ब्यूरो चीफ सरोज कावले की रिपोर्ट। प्रत्येक पक्षामध्ये चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत असते, कारण इच्छुक अनेक असतात आणि समन्वय घडवून आणणंही महत्वाचं असते। सोबत फक्त नगराध्यक्षांचा तो इश्यू नसते, ते तर आहेच, पण सोबत प्रभागामध्येही उमेदवार त्याप्रमाणे द्यावा लागते। ही मोठी प्रक्रिया आहे आणि अजून उद्याच्या शेवटचा दिवस आहे। मी आज इथे गोंदिया आणि काल भंडारालाही होतो आणि त्यामुळे आता दोन्ही जिल्ह्याचे आमचे सगळे उमेदवार आज संध्याकाळपर्यंत आम्ही फायनल करून जाहीर करणार। काय सांगाल गोंदिया नगर परिषद निवडणुका आणि भंडारा जिल्ह्यातील निवडणुका सुरू झालेल्या आहे, युती संदर्भात आपण काय सांगणार? पहिले गोंदिया भंडारा जिल्ह्याची नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका आम्ही राष्ट्रवादी म्हणून जवळपास लढायचं ठरवलेलं आहे। एखाद्या ठिकाणी शक्यता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये, पण अजून ते अधिकृतपणे आम्ही आज ठरवणार आहोत। पण एक गोष्ट नक्की आहे की आम्ही स्वबळावर लढणार आणि महायुतीचा धर्म सुद्धा आम्ही पाळणार, कारण राज्य आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना जे काही या निवडणुकीमध्ये निकाल जसा लागेल त्याच्यानंतरही आम्ही आमचे मित्र पक्ष आहे त्यांच्या बरोबर कसं म्हणजे जुळवता येईल याच्याही आम्ही लक्ष घालणार आहोत, काळजी घेणार। सर, तिरुडा, गोरेगाव आणि सालेकसा जर आपण विचार केला या ठिकाणी, तर नगराध्यक्षाचं अजूनही डिक्लेअर झालेलं आहे नाव।